आपल्याला हे दाखवायचं ना, ऐक ना, आपल्याला त्यांना काय काय दाखवायचंय. सध्या तर मी हे दाखवणार, प्रेझेंटेशन दाखवणार आहे आधी. स्क्रीन शेअरिंग मध्ये त्यांना पार्टनर पोर्टफोलिओ, ट्रेड हिस्ट्री आणि प्रेझेंटेशन हे तिन्ही येतात. ठीक. पहिलं मी प्रेझेंटेशन दाखवणार आहे. प्रेझेंटेशन स्टार्टिंग वर घेऊ, लगेचच कुठे पहिलं आपलं हे करूयात ना. आपल्या इथे हाऊ टू वर्क वर आहे डायरेक्ट, ते पहिल्यांदाच जाणार. इथे मोठं करायचं होतं तेव्हा F5 दाबायचं. प्रेझेंटेशन स्टार्ट करायचं असेल हेलो, हाँ हाँ बोलिए। हेलो, आप मुझे एक 5 बजे के बाद कॉल करें। सर लिंक आहे झूम मीटिंगचं तुमचं हे असेल ना, लिंक वरती जरी गेलात ना त्याच्यावर तुम्हाला आयडी टाकायला येणार आणि पासवर्ड टाकायला. हा फक्त तुम्हाला ते बघा आयडी पासवर्ड दिलाय ना, तो आयडी टाकायचा तुम्हाला आणि पासवर्ड टाकायचे. मग इथे रिक्वेस्ट येते, मग ती ऍक्सेप्ट करणार आम्ही. ठीक आहे. हॅलो, हा मीटिंग चालू आहे, करू थोडा. हा हो चालेल. मोस्ट ऑफ टाइम्स ऍक्च्युअली समजून घ्यायचं आयडी पासवर्ड, काय पण त्यांना नाही समजलं. लिंक पाठवल्यावर मग ते तिला देऊ शकतो. बरं ठीक, मग आपण लिंक वर क्लिक करू ना. मग इथे व्हॉट्सअप टीव्ही ओपन पाहिजे, लगेच त्यांना व्हॉट्सअपला पाठवून द्यायचं. पण मग त्यांना व्हॉट्सअपला पाठवण्यापेक्षा मेल केलेला बरं कधी पण. का ते व्हॉट्सअप म्हणलं की ते मोबाईलवर ओपन करतात. समजलं तुम्हाला? partnerurban@redxmail. स्पेलिंग बघा तरी सुद्धा बरोबर आहे. urban@redxmail. आयडी पासवर्ड लिंक खाली नाही डायरेक्ट मिळते. त्या लिंक वरती फक्त क्लिक केलं की चालेल. कशावर करणार आहे ते, मोबाईल वर का व्हॉट्सअप? त्याने बोलतो तुम्हाला लिंक पण पाठवली मी, मेल केली. महादेव कपिलेश्वर माधव. ऑडिओ त्यांचं दिसते तुम्हाला? हॅलो, आवाज येतोय सर? आवाज येतोय? माझा येतोय ना आवाज? हो एकदम क्लिअर आवाज येतोय सर. नमस्कार सर, बऱ्याच दिवसांनी ऑनलाईन. प्रत्यक्ष बँकेतून भेटायचं चाललं होतं, पण अजून बरेच दिवस झालं, म्हणून म्हटलं की आता मी ऍक्च्युली कालच सांगितलं होतं ऑफिसमध्ये की कारण मला बऱ्याच दिवसांपासून काय म्हणत होतात की एकदा बँकेत येऊन जा, तर ते बऱ्याचदा राहून गेलं. म्हणून म्हटलं की काही नाही, निदान या माध्यमातून तरी पटकन आपल्याला भेटता येईल. ऍक्च्युली काय आहे की आता आम्ही काय केलंय, क्वार्टरली मीटिंग चालू केलेल्या आहेत. बोला नाही आहे, मी इंटच आहे, बोला ना. तर एक दर 3 महिन्यांनी आपण आता काय पोझिशनला आहोत, काय सिच्युएशन असेल, हे सगळं आपण नेहमी डिस्कस करायचं कंटिन्यू फेज. तर आता तुम्हाला स्वतःला माहितीये की आम्ही काय करतो,
पण मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींना ना बरीच वर्ष झाली आहेत. हो हा, तर मी ऍक्च्युली तुम्हाला आपली अपॉइंटमेंट पण माझ्या वेळेतच काळातच झाली होती. तर त्याला आता भरपूर वर्ष झाली. ठीक आहे, हो, तुम्ही सुरुवात 2010 केली साली. त्यानंतर आम्ही बऱ्यापैकी डेव्हलप होत गेलो, पण कधी आपल्याला हम्म. परत एकदा असं कोऑर्डिनेट करण्याची वेळ नाही आली. तर आता मी तुम्हाला ऍक्च्युली पहिल्यांदा दाखवते की आपण काय हम्म. करतो, त्याच्यानंतर मार्केट परिस्थिती आणि आता आपला पोर्टफोलिओ याच्यावरती आज आपण थोडंसं डिस्कस करूयात. तुमच्याकडे आज वेळ आहे ना सर, एक अर्धा तास? हो, बोला बोला, म्हणून तर मी आज म्हणजे फोन लावला एकच ना. मिनिट, मी बोला. तुम्हाला पहिलं माझी पीपीटी शेअर करते. हा. दिसतंय सर? स्क्रीन दिसते का तुम्हाला? नाही. एक मिनिट. दिसतंय सर, दिसतंय आता? नाही, पीपीटी नाही आता यायला आली बहुतेक. यायला लागले ना? हा, हो, आली. आली ना? हो. कारण आपण आपल्यासोबत काम करतो बेंचमार्क ऍडवायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या नावाने, बरोबर? आणि हे फिनकोर आहे. गेल्या वर्षी आपण सेबी रजिस्टर्ड झालेलो आहोत फिनकोर ऍडवायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या नावाने. एकच मिनिट सर. सर. हो, असू दे करायचं. तुम्हाला स्क्रीन आता दिसतेच आहे ना करंट सिच्युएशन मध्ये? हो, दिसतं काय अडचण नाही. ठीक आहे, तर आता आपण सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर झालेलो आहोत. आता करंट सिच्युएशन मध्ये आपल्याकडे एक 38 ते 40 बँक्स आहेत. करंट सिच्युएशन मध्ये काही अपडेट करायचे असतील त्यामध्ये आपल्याकडे डीसीसी बँक्स आहेत. कोल्हापूर डीसीसी, अकोला, रायगड, बुलढाणा, लातूर आणि अहमदाबाद डीसीसी. सध्या आपण महाराष्ट्र आणि गुजरात या 2 ह्याच्यामध्ये कार्यरत आहोत. सातारा नाही आहे तुमच्याकडे अजून? सातारा होती सर आपल्याकडे. तर कॉर्पोरेट त्यांचा जो पूर्ण पोर्टफोलिओ सुरुवातीची फेज जी होती पूर्ण बिल्डअप वगैरे तो ऑलरेडी आपण करून दिलेला आहे. कॉपरेटिव्ह बँकांमध्ये आपल्याकडे 32 बँक्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे कोल्हापूर, सोलापूर, सातारा, अहमदनगर आणि बीड या भागातल्या बँक्स आहेत करंट सिच्युएशन मध्ये. आणि ह्या गुजरात मधल्या 8 ते 9 बँक्स आहेत. सांगायचा दृष्टिकोन हा आहे की एक 6 कोटीच्या पोर्टफोलिओ पासून जीसेकचा ते 2200 कोटीचा जीसेक पोर्टफोलिओ अशा असणाऱ्या वेगवेगळ्या स्तरातल्या बँक्स आपल्याकडे आहेत करंट सिच्युएशन मध्ये. जसं की आता मेहसाणा अर्बन ही जी आहे त्यांचा जीसेक 2200 कोटीचा पोर्टफोलिओ आहे. आणि आपण प्रत्येक बँकेवरती त्यांच्या पद्धतीने म्हणजे पर्सनलाइज सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतो. जसं की आता आपल्याला माहितीये की मोस्ट ऑफ द बँक्स इन्व्हेस्टमेंट का करतात, ठीक आहे? एकतर काही जण आता तरी त्या मानाने आपला पोर्टफोलिओ जो आहे हा पर्सेंटेज वाईज कमी आहे, ठीक आहे, पर्सेंटेज वाईज कमी आहे. परंतु जसं सीडी रेशो जसा खाली जायला लागतो ना तसं काय होतं पोर्टफोलिओ मध्ये वाढ होत जाते. आता मला वाटतं या वर्षभरात आपण फंड पोझिशन गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये खूप कमी आणली आहे. बरोबर, तेच रिझन आहे थोडंसं मुवमेंट्स कमी होण्यामागचं. एक तर मार्केट तर आहेच, पण दुसरं रिझन हे पण होतं की फंड्स आपल्याला ट्रेडिंग मुवमेंटसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी आलेले नाहीत या वर्षात. उलट जे होते ते मला वाटतं दिवाळीच्या फेज मध्ये पण आपल्याकडून विड्रॉल्स झाले फंड्स इथून. तर आता आपण काय करतो की ट्रेजरीमध्ये इम्पॉर्टन्स काय आहे, तुम्ही त्याचं पोटेन्शियल पण बघितलंय तुमच्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओचं. कधी जसं 2020-21 मध्ये. पण कसं आहे ते त्याला ट्रेडिंग प्रॉफिट नाही म्हणत सर, ते मार्केटचं एक फेज होती जी कोरोनामध्ये एक्स्ट्रा मिळालं, बरोबर. पण ते कशा पद्धतीने ऍक्च्युअल आपली काय सध्याची सिच्युएशन आणि कुठपर्यंत प्रॉफिट जाऊ शकतो हे आपण एक्सप्लेन करते मी तुम्हाला पुढे. पण त्याच्यामध्ये पोटेन्शियल पण आहे. पण त्या पोटेन्शियलसाठी आपल्याला काय काय करावं लागतं तर फंड्स पण लागणार. प्रत्येक वेळी लिक्विडिटी लागते, ती वाढवावी लागेल आपल्याला त्याच्यासाठी. जसं आता मी म्हटलं की डिमॉनिटायझेशन मध्ये पण आपण प्रॉफिट बघितलं होतं आणि कोविडच्या फेज मध्ये पण बघितलं. पण होतं काय बऱ्याचदा की 2016 आणि 20 नंतर आपण काय बघितलं की प्रोव्हिजन्स वाढायला सुरुवात झाली बँकांची.
मला हम्म. सांगायला खूप चांगलं का वाटतंय त्याच्या की आपल्या ज्या पोर्टफोलिओज आहेत बऱ्याचशा बँकांचे ऍज कम्पेअर टू अदर बँक्स आणि आपल्या बँकांच्या प्रोव्हिजन्स यामध्ये खूप फरक आहे. असं नाही की आपल्याला प्रोव्हिजन लागणार नाहीत, आपल्यालाही प्रोव्हिजन लागतात, परंतु मी इतर बँकांच्या प्रोव्हिजन्स बघते तर कम्पॅरेटिव्हली आपल्या प्रोव्हिजन्स म्हणजे ज्या काही फिनकोरच्या बँक्स आहेत, कारण कसं आहे ते डिपेंड्स आहे परत त्यांच्या पोझिशन्स वरती प्रोव्हिजन सुद्धा आपल्याकडे खूप कमी आहेत. आता आपल्याला काय हवं म्हणजे मोस्ट ऑफ द बँक्स इन्व्हेस्टमेंट का करतात तर SLRचं कंपल्शन आहे म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट करतो. आता लास्ट 2 इयर्स मध्ये आपल्याला परवडलं SLR मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं बँकांना, कारण FD चे रेट्स कुठे होते सर 5% ला, हो. बरोबर. आणि मग तुम्हाला 6.5% ची इन्व्हेस्टमेंट तेव्हाही परवडत होती. पूर्वी काय होतं 2020च्या पूर्वी जे काही FD चे रेट चालू असतात त्याच्यापेक्षा कमी रेटला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मिळते. पण या वर्षभरामध्ये आपल्याला काय बघायला मिळालं की तुम्ही आता सध्या तुमचे सर 1 इयर FD काय चालू आहे? कुठले FD आहे का? हा, तुम्ही किती देता ग्राहकांना? आम्ही 7% देतो 7. बरोबर 7%. 7%. म्हणजेच काय की आता जर 10 इयर G-Sec जरी खरेदी करायला गेलो करंट सिच्युएशन मध्ये तर 7.26 आहे, बरोबर. आणि 99 रुपये 60 पैशाच्या दरम्यान चालू आहे करंट सिच्युएशन मध्ये. जरी 100 पकडला म्हणजेच काय की तरी सुद्धा तुम्हाला 7.25% मिळते. SDL मध्ये करायला गेलं तर 7.5% मिळते करंट सिच्युएशन मध्ये. हळूहळू ना ही फेज कमी होणार आहे अजूनही आपली त्या योग्य फेज मध्ये आहोत, पण जसं जसं रेपो अजून एक आपण फेबला म्हणतो ना की एक रेट हाईकची सिनेरिओ आहे, जागा आहे. हा, तर त्यानंतर ही फेज ना हळूहळू कमी होत जाणार आहे. एकच मिनिट. आता आपल्याला ट्रेजरी जी आहे अजूनही ना तसं बघायला गेलं तर आपल्या बँकेमध्ये ट्रेजरीला आपण प्रोफेशनली रन नाही करत आहोत सर करंट सिच्युएशन मध्ये. अजून काय अपेक्षित आहे म्हणजे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते की कशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या मुवमेंट्स कराव्या लागतील आणि ते कशा. आता एक नॉर्मल ट्रेजरी रन करण्यासाठी काय हवं असतं तर एक प्रोफेशनल टीमची गरज असते आणि एक्सपर्ट्स हवे असतात, ठीक आहे. त्याचबरोबर पोर्टफोलिओ मॅनेजर हवा असतो, ट्रेडर्स हवे असतात, रिसर्च हवा असतो. कशासाठी तर आपले जे इल्ड्स आहेत त्याच्यासाठी आणि इंटरेस्ट रेट्स जे आहेत आपल्या बँकांचे ठरवण्यासाठी. ते ऍक्च्युली आम्ही तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड करतोय आता, बरोबर. पण त्याचा वापर बँक किती करून घेते त्याच्यावरती जास्त गोष्टी अवलंबून आहेत. तर आता सध्या आम्ही काय प्रोव्हाइड करतोय तर कॉम्प्रेहेन्सिव्ह ट्रेजरी सोल्युशन प्रोव्हाइड करतोय, ज्यामध्ये तुमची SLR इन्व्हेस्टमेंट्स आल्या, नॉन SLR इन्व्हेस्टमेंट्स आल्या. आपल्या बँकेचा पोर्टफोलिओ लहान असल्या कारणामुळे अजूनही मी तुम्हाला बॉन्ड्स मध्ये कधी इन्व्हेस्टमेंटसाठी सजेस्ट केलेलं नाहीये. त्याच्यामागचं रिझन त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी अजून तरी नाहीये. आणि दुसरी गोष्ट व्हॉल्यूम वरती काय होतं जर खूप चांगल्या रीतीने परवडणार असेल तर मी तुम्हाला त्याच्यासाठी सजेस्ट करेन, पण जर अजून ती परवडणारी गोष्ट नसेल तर त्याच्यामध्ये घेऊन उपयोग नाहीये. म्हणून मी तुम्हाला सजेस्ट नाही केलं. म्युच्युअल फंडसाठी माझं सजेशन हेच होतं बँकांसाठी की तुम्ही तुमच्या वैयक्तिकरित्या तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, कुठल्याही मीडिएटरला मध्ये न ठेवता डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स. आणि FDची रिलेटेड जेव्हा तुम्हाला कधी काही गरज लागते व्याजदर ठरवण्यासाठी किंवा काही कुठल्याही मुवमेंटसाठी कशा पद्धतीने असेल तर तुम्ही आमच्याशी डिस्कस करू शकता, जसं काही इतर बँक्स आमच्याशी याच्याबद्दल डिस्कस करतात. किंवा तुम्हाला कुठल्या नवीन बँकांमध्ये FD ठेवायची आहे तरी त्यांची फायनान्शियल चेक करण्यासाठी तिथे म्हणजे कुठल्या पिरियडसाठी ठेवणं गरजेचं आहे. इतर गोष्टींविषयी जरी तुम्हाला काही गायडन्स हवा असेल तर तो तुम्ही आम्हाला विचारू शकता, तुम्हाला रिपोर्ट्स तुम्हाला देत जाईल. त्याच पद्धतीने इन्व्हेस्टमेंट्स आणि ट्रेडिंग त्याच्यानंतर पार्ट येतो प्रोव्हिजन्सचा, म्हणजे कशा प्रोव्हिजन्स आहेत कशा पद्धतीने त्याच्यानुसार पण आपल्याला ट्रेड मुवमेंट्स घ्याव्या लागतात. काही बँकांना प्रोव्हिजन्स वाढवायच्या असतात, काहींना वाढवायच्या नसतात, जे आहे त्यामध्येच मूव्ह करायचं असतं. तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने करता येईल त्याबद्दल आपण बोलतो. इन्व्हेस्टमेंट पॉलिसी, मला तुमची जरा एकदा इन्व्हेस्टमेंट पॉलिसी पाठवून द्या आता करंटची जी आहे. आपण या विदिन 3 मंथ्स मध्ये जर काही त्याच्यात आता तसं तर चेंजेस करणं गरजेचेच आहे. तुमची जी जुनी पॉलिसी आहे त्यामध्ये पॉलिसी खूप त्या ट्रेडिशनल पद्धतीची आहे. आता काय होतं RBI गाईडलाईन्स आहेत, ऍज पर RBI गाईडलाईन्स अपडेट करायला. आम्ही ऑलरेडी एक पॉलिसी बनवलेली आहे. मी ऑफिस मधून सांगते, बॅक ऑफिस मधून तुम्हाला मेल येईल त्या पॉलिसीचा, ठीक आहे. आता माझा मेल आजचा तो विषय झालाय, माझा मेल ID CO चा जो आहे
तो तुम्ही अपडेट करा आणि त्या सीईओच्या मेलवर तुम्ही मला सगळे अपडेट दिले तरी चालते काय हो चालेल. मग मी त्याच्यावरच पाठवते. होईल काय त्याचं बेनिफिट माहितीये, आता काय झालंय की रिस्क मॅनेजमेंट म्हणजे आरबीआयचे जे रूल्स आहेत, म्हणजे त्यांनी जे नवीन सर्क्युलर मध्ये टाकलेल्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्याला त्याच्यामध्ये बिल्ड कराव्या लागणार आहेत. हो ते आपण एकदा इन करून घेऊयात त्याला. आणि म्हणजे आता तुम्ही स्टॉप लॉस मेथड, ठीक आहे, अजूनही आपण बऱ्याचशा कॉपरेटिव्ह बँक स्टॉप लॉस मेथड फॉलो नाही करत, नाही करत. परंतु पॉलिसीमध्ये रिस्क मिटिगेशन प्लॅन साठी ते करणं कंपल्सरी आहे. मग भले, कारण शेवटी त्याच्यामध्ये लिहिलंय बरोबर, मग ते फॉलो करायचं की नाही करायचं नंतर तो आपला निर्णय असतो. पण जर आपण लिहिलेलं नाहीये आणि एखादी सिच्युएशन अशी येते तर त्यावेळेस आपल्याला त्याची गरज लागणार आहे. तर त्यामुळे आपण ते इन करून घेऊयात. त्याच्यासोबत लिक्विडिटी मॅनेजमेंट फॉर बेटर रिटर्न्स. आता हे काय म्हणायचं त्याच्या मागचं रिझन, जर लिक्विडिटी मॅनेजमेंट साठी आपण काय केलं, गेल्या वर्षी इन्व्हेस्टमेंट करायला वाव होता, परंतु बघा सगळं फंड्स मला टीबिल मध्ये ठेवता येत नाही आणि सगळा फंड्स मला गुंतवता येत नाही. हेच रिझन होतं की थोडं आपण गुंतवत गेलो आणि ह्या वर्षासाठी पण आपल्याकडे फंड्स उपलब्ध राहिला. जर हा आपण इमिजिएट गेल्या वर्षी ब्लॉक केला असता तर तुम्हाला विड्रॉलला आता जागाच नव्हती फंड्स विड्रॉल करायला. तर त्याच्यासाठी आपण स्पेसिफिकली काम करतो की लिक्विडिटी, कारण कुठल्याही मार्केटमध्ये तुमच्याकडे लिक्विडिटी असायला हवी. हेच कारण असतं बघा, प्रत्येक वेळी मी तुमच्याकडे काही ना काही टीबिल्स ठेवते किंवा काही फंड्स लिक्विड, म्हणजे ह्या पद्धतीने आपण मॅनेज करतो. कारण कसं आहे, ते इतक्या वर्ष झालं आपण बँकांसोबत काम करतो तर एक अंदाजा येतो की या बँकेला कधी फंड्स लागतील, ठीक आहे, कधी पण अचानक मागू शकतात. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण ती लिक्विडिटी कंटिन्यू करतो, कारण मार्केट रिस्क वाढायला लागली की आपण लिक्विडिटीकडे थोडं जास्त फोकस करतो. त्याचबरोबर एक मॉडिफाईड ड्युरेशन जे आहे, जसं मी आता म्हटलं की बँक काही लॉस बुक करत नाही, परंतु आता नवीन सुरू केलंय आरबीआयने की मॉडिफाईड ड्युरेशन काढायचं. म्हणजेच काय की समजा व्याजदरात एवढी 25 बेसिसने वाढ झाली किंवा 50 बेसिसने वाढ झाली तर आपल्या पोर्टफोलिओवरती काय इम्पॅक्ट होणार, ते पण आम्ही बँकांना प्रोव्हाइड करतो काढून. कारण त्याच्यासाठी मग सेपरेट सॉफ्टवेअर घेण्याची काही गरज नाहीये. त्याचबरोबर मॅच्युरिटी सिलेक्शन आणि ऑप्शन पार्टिसिपेशन. तर मला वाटतं मी ना मागे पण एकदा डिस्कस केलं होतं की आता आपल्याकडे MSCचं आपण CSGL आहे आपल्याकडे. पण आता काय झालंय, बऱ्याचशा बँका स्क्रीन बेस वरती गेलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची स्क्रीन घ्यायची, म्हणजे आपण नॉर्मल पण डील करू शकतो, परंतु स्क्रीनचं बेनिफिट काय होणार आहे की समजा मी आज काही खरेदी करते तर मी आजच विकू पण शकणार सेम डेला. म्हणजे आता खरेदी केला की लगेच एक बघा, आता बऱ्याचदा कसं होतं, मार्केट 9ला चालू होतं परंतु बँकेत काय 9 वाजता कुणी येत नाही. त्या फेज मध्ये आपण नॉर्मल ट्रेड करतोय, पण समजा आता 12:30 वाजलेत आणि कुणी बँकेमध्ये आहेत आणि आपल्याला आज खरेदी करून आज विकण्याला जागा उपलब्ध आहे किंवा तसा चान्स आहे, त्या केसमध्ये मी तुम्हाला सांगणार की सर स्क्रीनवर खरेदी करूयात आपण. त्याचं बेनिफिट काय होईल, आता खरेदी केलं तर आज, म्हणजे आता ही गोष्टीचं प्रिपरेशन आतापासून का करायचंय, कारण एक ट्रेडिंग मार्केट क्रिएट होणार एक 6 महिन्यानंतर. त्याच्यासाठी आपल्याला प्रिपरेशन करायला हव्यात किंवा तुमच्या टीमला ते हँडल करता पण यायला हवं. एका माणसावर अवलंबून राहून नाही चालत आपल्याला त्याच्यासाठी, बरोबर. कमीत कमी 2 जणांना तरी आपल्याला त्याच्यासाठी ट्रेड, खूप मोठी गोष्ट नाहीये सर त्याच्यामध्ये काही असं. ते छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण गायडन्स करतो की सर आपण तिथे 50 लाख टाकले का, बरोबर, ऑल ऑर ननच टाकलंय का, तुम्ही प्राइजेस बरोबर टाक, ह्याच्यासाठी पण सुरुवातीला आम्ही गाईड करतो सर आपण 2-4 वेळा बघायचं ते आणि मग आपण पुढे जाणार. तर त्या पद्धतीचं गायडन्स मी तुम्हाला करेन. आपण स्क्रीनसाठी एकदा प्रेफरन्स द्या. विदिन 7 to 10 डेज मध्ये MSC बँक स्क्रीन देते. ओके. मी फक्त स्क्रीन ऑफ केलाय, बाकी काही प्रॉब्लेम मी आहे. नाही काही हरकत नाहीये. त्याच्याच सोबत जेव्हा तुम्हाला कुठल्याही बँकेला, जेव्हा जसं म्हटलं ना, कुठल्याही म्हणजे बँकेशी रिलेटेड जर तुम्हाला कुठली क्वेरी येते, जसं इंटरबँक डिपॉझिट झालं तुम्हाला ठेवण्याविषयी, ठीक आहे, त्याच पद्धतीने इंटरेस्ट रेट डिस्कशन जर तुम्हाला वाटतंय तर तुम्ही आमच्याशी करू शकता. म्हणजे सपोज काही बँक्स असतात ज्यांना एफडीचे रेट वाढवतात, एक्झाम्पल देते 6 महिन्यांसाठी कुणाला वाढवायचं असतं किंवा 1 वर्षासाठी, तर आपण सपोज टेक्निकलने आपण त्याला सांगू शकतो की सर इथपर्यंत एफडीचे रेट जाऊ शकतात, तर तुम्हाला कुठे वाढवणं गरजेचं आहे, किंवा एक्स्ट्रा वाढवून पण कधी कधी रिस्क मध्ये जातो ना आपण, किंवा काही जणांना शॉर्ट टर्म साठी एनडीटीआर वाढवायचे असतात, तर त्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण डिस्कशन करू शकतो. अंतिम निर्णय ही बँकच घेणार आहे.
त्याच्यासोबत आरबीआयचे जेवढे रूल्स आहेत ते सगळे आपण फॉलो करतो. डीसीसी बँक्स असल्यामुळे त्यांना आरबीआय आणि नाबार्ड दोघांचे रूल्स लागू होतात, म्हणून मी इथे नाबार्ड दिले. आणि सेबीचे रूल्स आम्हाला लागू होतात. जसं की ऍज अ सेबी रजिस्टर्ड जर मी फिनकोर मधून तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करते ना, तर मी तुम्हाला सपोज एखादा मेल करते की सर आपण ही सिक्युरिटी खरेदी करतोय, बरोबर, तर तसा रेकॉर्ड मला 5 इयर्स मेंटेन करायचंय. आणि दर वर्षी आणि क्वार्टरली आमचं ऑडिट होतं. त्याच्यामध्ये मी जर तुम्हाला एखादी गोष्ट सजेस्ट केलेली असेल तर मी तुम्हाला का केलं, बरोबर, सगळ्यांसाठी रूल्स लागू आहे का, की एकट्याला वेगळा आणि दुसऱ्या, हे सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात सेबीकडून. ऍक्च्युली हे कशासाठी केलं तर मोठ्या बँक्स जे आमच्याकडे आता येत आहेत ना, तर त्यांची रिक्वायरमेंट होती की आम्हाला सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर हवाय. अच्छा. आणि इन फ्युचर मध्ये, कारण आपण मला वाटतंय तुमच्यासोबत मी जवळजवळ 2009 किंवा 8 त्यावेळेस आपण सुरुवात केली आहे सर. हो 9ला केली 9ला. 9ला केली आहे, बरोबर. आणि तेव्हा आम्ही नवीनच स्टार्ट केलं होतं ऍडवायझरी. ठीक आहे, तुमच्यापासूनच बऱ्याच साऱ्या म्हणजे मोस्टली तिथल्याच बँकांनी जास्त सुरुवात करून दिली सातारा भागातल्या आपल्या. आणि त्यानंतर आज आम्ही इथपर्यंत पोहोचलोय की आज एक 2200 कोटीचे पोर्टफोलिओज वगैरे पण आपण हँडल करू शकतो किंवा करतोय. आता आपल्याकडे टीम आहे बऱ्यापैकी मोठी, ज्यांच्यासोबत आपण या सगळ्या गोष्टी करतो. तर आम्ही ऍक्च्युअली आता काम कशा पद्धतीने करतो, तर प्रत्येक गोष्ट ही रिसर्च बेस आहे. विदाउट रिसर्च आपण काहीच करत नाही. रिसर्च हा आपला ओन रिसर्च आणि ओन रिसर्चला आपण फॉलो करतो. मगाशी जे इथे बसलेले होते ज्योतिबा बोराटे, ते ऍक्च्युली आपलं रिसर्च डिपार्टमेंट हँडल करतात. तसा तो माझा लहान भाऊच आहे. अच्छा. ठीक आहे. पूर्वी पीएनबी गिल्ड्स मध्ये होता कामाला. आपण गेले 6 वर्ष झालं आपल्यासोबतच काम करतोय. अच्छा. तर फंडामेंटल आपण अनालिसिस करतो, ज्यामध्ये येतं इकॉनॉमिक डेटा. ठीक आहे, इकॉनॉमीला आपण पहिल्यांदा स्टडी करतो की इकॉनॉमीमध्ये काय चालू आहे, कशा पद्धतीने चालू आहे. त्याच्यानंतर ग्लोबली काय चालू आहे. जसं आता ग्लोबली आपण बघितलं की रेट हाईक सिनारिओ फक्त इंडियाचा नाही चालू आहे, ती ग्लोबल गोष्ट आहे. तर ग्लोबली पण तशा पद्धतीने चालू आहे. त्याच पद्धतीने करंट रेट सिनारिओ कसा आहे आता, रेट जो आहे त्याचा कल कशा पद्धतीने आहे, अपवर्ड साइड राहील, डाऊनवर्ड साइड राहील किंवा कशा पद्धतीने मुवमेंट्स करेल, तर त्या सगळ्या गोष्टी आपण इथे चेक करतो. त्याच्यानंतर आहे इन्फ्लेशन, म्हणजे महागाई कशा पद्धतीने मुवमेंट्स करते करंट सिच्युएशन मध्ये, की महागाई काय होतीये. कारण शेवटी कसं आहे, महागाईवरती खूप साऱ्या गोष्टी जास्त अवलंबून आहेत. आणि त्याचबरोबर रिअल येत आहेत की नाही डेटा हे पण चेक करणं गरजेचं असतं. फक्त बाहेरच्या आकडेवारीवरती आपण अवलंबून राहून नाही चालत. जसं की मागच्या महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ऍक्च्युअल महागाई जी आहे ही चढच येणं गरजेची होती, अपवर्ड साइडच, बरोबर. तर त्यांनी खूप लोअर साइडला महागाई घेऊन आली. मार्केटने इनफॅक्ट काय दिला, मार्केट उलट खराबच झालं. लोअर इन्फ्लेशन आलं की जीसेक मार्केटने अपवर्ड जायला हवं, बरोबर. परंतु डेटा जर मार्केटमधून चुकीचा आला तर मार्केट त्याला रिएक्शन देतं. तर आपण त्याच्यावरही लक्ष ठेवतो त्याच्यानुसार. त्याचबरोबर पॉलिटिकल इव्हेंट्स कडे लक्ष असतं, म्हणजे जसं की कशा पद्धतीने गव्हर्नमेंट बघतंय मार्केटकडे ते, प्लस कुठे आपण म्हणतो की मतदान म्हणा चालू आहे किंवा निवडणुका येतात कशा, तर प्रत्येकाचे इम्पॅक्ट जे आहेत ते आपल्या मार्केटवरती होत राहतात. तर त्याचाही स्टडी करतो. ह्या सगळ्या स्टडी करून आपण ठरवतो काय की आपल्याला या मार्केटमध्ये खरेदी करायची की विक्री करायची, याच्यावरती अवलंबून असतं की खरेदी करायची किंवा विक्री. मग हा डिसिजन, आता ह्या सगळा जो फंडामेंटल अनालिसिस आपण करतो ना, याला आपण फक्त 20%च त्याच्यावरती बिलीव्ह करतो. कारण यातले बऱ्यापैकी आकडे जे आहेत हे मॅनिप्युलेट करू शकतात, म्हणून आपण 20% याच्यावरती विश्वास ठेवतो. पण त्याला अनुसरून आपण ठरवतो की आता आपल्याला मार्केटमध्ये जायचं की नाही जायचं. बरं, तिथे जायचं असेल तर कुठल्या बेसिसवरती जायचं, तर त्याच्यासाठी आपण टेक्निकल अनालिसिस करतो. ते कशा पद्धतीने, सर चार्ट दिसतोय तुम्हाला? हो दिसतो. एकच मिनिट, थोडं फास्ट मूव्ह झालं इथे. होते म्हणजे हे मला फक्त जर जमलं तुम्ही ही पीपीटी शेअर करता येईल करू शकला तर करा, म्हणजे मला पण ती नंतर माझ्या पण रेकॉर्डला राहील आणि जरा माहिती होईल बाकी. ओके, ठीक आहे, बघते मी ते काय करता येईल. आता हा जो चार्ट आहे हा 10 वर्षांचा आहे. ठीक आहे, त्याच्या माझा हा 20 वर्षाचा चार्ट आहे. जर 20 वर्षापासून तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटी बघितलीत ना, तर आपल्याला इथे काय दिसतंय की मॅक्झिमम 11.5%. आपल्याला बऱ्यापैकी बँकांकडे आपण बघितलं असेल 10.25चे कुपन्स होते बघा सर.
हो बघितलं. हा, 6.25. हा. त्याच्यानंतर मार्केट गेलं 5च्या रेंजमध्ये. म्हणजे बऱ्याचपैकी बँकांकडे 2004 मध्ये काय सिक्युरिटी होत्या तर 601, 601, 605. सांगण्याचा दृष्टिकोन हा की मार्केट जे आहे ते 11.5% ते 7.60 पर्यंत गेलं होतं आता लेटेस्ट 20 वर्षांमध्ये. म्हणजेच काय की परत आपल्याला हायर कुपन्स कधी बघायला नाही मिळाले. 20 वर्षात कधी तुम्हाला 11.5%चं कुपन किंवा 10.15चं कुपन परत कधी आलंच नाहीये. आणि लोअर पासून जर आपण बघितलं तर 5% मार्केट असं मूव्ह होत 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 किती 5.85. म्हणजे ते काय त्याच्यापेक्षा खाली गेलेलं नाहीये. बरोबर, ते पण अपवर्ड साईडलाच राहिले. आता हे 606 आपण बघितलं, हे डिमॉनिटायझेशन मध्ये गेलं होतं. आणि 585 जे आहे हे लास्ट कोरोनाच्या फेज मध्ये गेलेलं होतं. हे झालं 20 वर्ष. हा, कोरोनामध्ये. आता 10 वर्षात आपल्याला परत कधी 11% बघायला नाही मिळाले. बरोबर, 10 वर्षात आपल्याला 9% मात्र बघायला मिळाले. पण ही सेम सिच्युएशन मी जर 5 वर्षामध्ये जाते तर मला परत एकदा 9% कधीच बघायला नाही मिळाले. म्हणजेच काय की हायर 5 वर्षामध्ये कुठला हे दिसतं तर 8%. हे कधी गेलं तर परत एकदा 8% डिमॉनिटायझेशन झालं त्याच्या नेक्स्ट इयरला. आता हायर अपवर्ड मार्केट कधी जातं तर जेव्हा फिस्कल डेफिसिट वाढलेलं असतं आणि महागाई वरती गेलेली असते. आत्ताचं जर तुम्ही बघाल तर आता ही सेम सिच्युएशन आहे. महागाई वरती गेलेली आहे, फिस्कल डेफिसिट वाढत आहे. पण प्रत्येक वेळी मार्केट एका लेवलला गेल्यानंतर थांबतं. हे सायकल आहे मार्केटचं, कारण अप अँड डाऊन ह्या पोझिशन होत राहणारच आहेत. परंतु आता जर तुम्ही बघितलं, आता यावेळेस मार्केट 8%वर नाही गेलं. आरबीआयने तर ऑलरेडी 200 बेसिस रेट हाईक केला, तरी सुद्धा मार्केट खूप इझी होतं 8-12 वरती जाणं, पण ते नाही गेलं. त्याच्या मागचं रिझन काय होतं की रेपो रेट आणि G-Secचं 10 इयरचं YTM यामध्ये डिफरन्स खूप मोठा होता. हेच एक कारण आहे की गेल्या वेळेस पण रेट हाईक दिला तरी मार्केट वर गेलं. बरोबर, तर आता आपण काय बघतोय की 7.60 जेव्हा मार्केट होतं त्याच्यानंतर 2 ते 3 रेट हाईक झालेत, पण मार्केट 7.60ला पण नाही गेलं. आता मार्केटमध्ये काय होतं की लॉंग टर्म पेपर्स बाईंग केले जातात. मग आपल्याला हवंय काय की आत्ताच्या ह्या फेज मध्ये, म्हणजे जसं 8% किंवा आता हे 7.60ला जिथे गेलं तर त्या फेज मध्ये आपल्याला बाईंग करणं गरजेचं आहे, पोर्टफोलिओसाठी एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट्स करणं. पण जर आपला सीडी रेशो चांगला आहे तर काही हरकत नाही, आपण तिकडे जातो. पण ह्या फेज मध्ये पोर्टफोलिओ बिल्डअप करणं गरजेचं असतं. म्हणजे जसं 575 मार्केट गेलं तिथून आपण ना मोस्टली गेल्या मार्चला जर बघितलं तर 690 मार्केट होतं. त्याच्यानंतर आपण खूप इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या नाहीत, खूप कमी इन्व्हेस्टमेंट्स केल्या. तर आम्हाला एफडी मध्ये इंटरेस्ट जास्त मिळाला मॅडम. कधी? गेल्या काही दिवसामध्ये. हा, गेल्या काही दिवसांमध्ये का मिळाला, कारण गेल्या मार्चला तुम्ही बघितलं असेल की 91 डेजचं टी बिल सर 3.5% होतं. आता पण ज्या बँकामध्ये आमची नॉन एसएलआर इन्व्हेस्टमेंट आहे ना, ते आता चांगल्या रेटने ऑफर देत आहेत. म्हणजे 8.50, 8.75 पर्यंत 8.8% वगैरे सुद्धा द्यायला सुरुवात झाली आहे. खूप जर तुम्ही स्मॉल फायनान्स मध्ये गेलात तर ते अजून स्मॉल फायनान्स तर आणखीन जास्त देत आहेत. हा, तर अजूनही देत आहेत. हो बरोबर आहे. त्याच्या मागचं रिझनच मी सांगते की 3.5% वरती 3 महिन्यांचे टी बिल्स होते. बरोबर, आता लास्ट कुठपर्यंत गेले, म्हणजे 6.5% पोहोचले. ते किती वर्ष, अजून तर 9च महिने झालेत सर. बरोबर, गेल्या वर्षी आपण आयसीआयसीआय किंवा एसबीआयचे 1 इयरचे रेट्स कुठे बघत होतो 5%वर, आज 7.25 देत आहेत. म्हणजे एचडीएफसी, आयसीआयसीआय, इव्हन बँक ऑफ महाराष्ट्र सारखे पण चांगले ऑफर घेऊन येत आहेत. चांगल्या ऑफर्स घेऊन येत आहेत. पण आता हे किती दिवस टिकेल असं वाटतंय सर तुम्हाला? नाही, तो बरोबर आहे. म्हणजे हे काय या मार्च नंतर काय सिनेरिओ हा विषय वेगळा. 6 महिने ही पोझिशन राहील सर. जसं मी म्हणते की सर आपण अजून एक फेबला रेट हाईक म्हणतोय, तर सेम सिच्युएशन तशी राहील. मग आपण तिथे काय केलं, बऱ्याच बँकांना ना मार्च एंडिंगला एफडीज करण्यापासून थांबवलं होतं, लॉंग टर्म एफडीज करण्यापासून. कारण का, हे आपल्याला दिसत होतं की नॅशनली रेट हाईक सिनेरिओ ऑलरेडी चालू झालेला आहे, बाकीच्यांनी ऑलरेडी रेट हाईक्स दिलेले आहेत. मग 5-5.25% लॉंग टर्म मध्ये एफडी टाळली होती. मार्च एंडला आपण फक्त मॅक्झिमम 45 डेज टू 90 डेज एवढीच एफडी करायची परमिशन दिली होती. म्हणजे मॅक्झिमम एफडी तुम्ही तेवढ्याच पर्यंत करा, कारण का रेट हाईक सिनेरिओ चालू होणार होता. म्हणजे तुम्हाला वाढेल. नाहीतर काय होतं की गेल्या वर्षी मी जर 1 वर्षासाठी एफडी केली एक्झाम्पल, तर मला मध्ये बऱ्याचदा ब्रेक पण नाही करता येत. काही जणांना उलट आम्ही ना
रेट चेंज झाल्यानंतर काही जणांनी ब्रेक पण केल्या, कारण आम्हाला कम्पॅरेटिव्हली तिथे ब्रेक करून जर समजा काही नॉमिनल लॉस होतोय त्याच्या कम्पॅरेटिव्हली प्रॉफिट जास्त होत होतं, म्हणून आम्ही त्या काही जणांनी केलेल्या होत्या तिथे ब्रेकही केल्या एप्रिल टू मे मध्ये. तोही आपण फेज बघतो. आता सांगायचं काय की जसं गेल्या वर्षी एफडी 5% वरून 7.5 वर आली, म्हणजेच काय की हे अपोजिट डायरेक्शन ट्रेंड आहे सर जीसेक मार्केटसाठी. जसं तुमचे एफडीचे दर वाढणार तसं जीसेकच्या प्राइसेस खाली जाणार. हे पूर्ण एका वर्षात गेल्या वर्षी घडलेलं आहे. आता जसं आपण इथे हा जो 2 वर्षाचा चार्ट बघतोय आपण करंट सिच्युएशन मध्ये, 2 वर्षापूर्वी 585 ला मार्केट होतं, जे तिथून जाऊन 7.60 ला टच केलं. म्हणजे दर दिवशी 2 वर्षापासून जर काहीही खरेदी केलं जातंय तर ते दर हळूहळू जसं पुढे दिवस जाणार त्याची प्राइस खाली जाणार, कारण यील्ड्स वाढत चालल्यात ना, तुम्हाला इंटरेस्ट जास्त मिळायला सुरुवात झाली, तसं जीसेकच्या प्राइसेस खाली जात राहणार. हेच कारण आहे की आपण खूप जास्त मुवमेंट्स करणं टाळतोय सध्या, कारण ते रिस्कच वाढवत जाणार आहे तुमची, कमी नाही करणार आहे. कारण मी जर गेल्या वर्षी सगळं तुमचं इथे 6.5 किंवा 7% इन्व्हेस्ट केलं असतं इथे 5.75% तर आता आपल्याला जे विड्रॉल्स बघायला मिळाले, म्हणजे जे फंड्स तुम्ही विड्रॉल करून घेतले मार्च नंतरचे, तर ते आपण तिथेच ब्लॉक राहिलो असतो. आपण ते टप्प्याटप्प्याने कमी केलं जातं. आता हे आपण बऱ्याचदा काय करणार, दर क्वार्टरली आपण या गोष्टी डिस्कस करू, म्हणजे आपल्याला इंटरेस्ट रेट बद्दल पण डिस्कशन करता येईल. एका वर्षात या पद्धतीने मुवमेंट झाल्या. आता होणार काय ते पण सांगते. जसं आता हा आपण 10 वर्षांमध्ये बघू. जसं मी तुम्हाला म्हणाले की सर इथे फिस्कल डेफिसिट वाढलं होतं, ठीक आहे, 13-14चा हा काळ होता. 13-14 मध्ये सर इलेक्शन पिरियड चालू झाला होता. इथे पण काय होतं, 8% वरती मार्केट गेलं, फिस्कल डेफिसिट महागाई दोन्ही चढ होतं. त्याच्या सेकंड इयरला 2018च्या रेंजमध्ये परत एकदा इलेक्शन फेज चालू होता. आता आपण 23 मध्ये आलोय, आपण 24 लाही परत एकदा इलेक्शन फेज बघतोय. म्हणून मी म्हणते की अजून एक मॅक्झिमम 6 महिने लागतील हा रेट हाईक सिनॅरिओ इथे थांबेल 6 मंथ्स मध्ये, आणि मग काय होणार, परत एकदा जसं इलेक्शन पिरियड चालू होतील, जसं आता ह्याच्याबद्दल बजेट बद्दल बोललं जातंय, बरोबर. बजेटमध्ये पण काय, हे बजेट कुठलं बजेट आहे की न्यू गव्हर्नमेंटचं आपण म्हणू शकतो लास्ट बजेट आहे एक्झाम्पल. तर ते काय करणार, आपल्याला जास्तीत जास्त कशा गोष्टी गव्हर्नमेंट म्हणजे पब्लिकला लागू होतील त्याच्यामध्ये अनाउन्समेंटसाठी बघतील, बरोबर. सेम सिच्युएशन इथे पण काय होणार आहे, जसं हे चालू आहे इलेक्शन फेज, तुम्हाला रेट कट बघायला मिळतील. ते कसे, असंच डायरेक्ट तर तुम्ही रेट कट नाही करू शकत जोपर्यंत महागाई अंडर कंट्रोल नाही येणार. तर महागाई आता आपण बघतोय की हळूहळू विदिन 6 मंथच्या फेज नंतर अंडर कंट्रोल यायला सुरुवात होईल सर, जे आरबीआय पण तुम्हाला हळूहळू त्याच पद्धतीने, कारण का हे सगळं टेक्निकल लेवलवरतीच चालतं आणि ते त्याच पद्धतीने होणार. म्हणजेच काय की 6 महिन्यानंतर ट्रेडिंग मुवमेंटची फेज वाढलेली असेल, म्हणजे जे प्रॉफिट आपल्याला इथे मागे बघायला मिळालं त्या प्रॉफिटसाठी आपण तयारी करायला सुरुवात केली आहे ऑलरेडी, की फंड्स आता ठीक आहे, आपण जर 6 महिने पिरियड म्हटलं तर या मार्च पर्यंत आणखीन काय होऊ शकतं? मार्च पर्यंत मार्केट, आता मार्चचं मार्केट आता सध्या अवलंबून कशावर आहे की तर एकची जी हे आहे बजेट आहे त्याच्यामध्ये ते बॉरोइंगचे आकडे कसे अनाउन्स करतात. डेफिनेटली बॉरोइंग वाढणार आहे, बरोबर, परंतु मार्केट बॉरोइंगच्या ह्याच्यामध्ये जर फेज मध्ये आलं तर आपण काय बघतोय, मार्केट मॅक्झिमम सर 7.45, म्हणजे जर खराब झालं वायटीएम, जे आज करंट सिच्युएशन मध्ये आता ना 7.32-33 वरती चाललाय जीसेक 10 इयरचा पेपर, तर तो कुठपर्यंत चालायला सुरुवात करेल, 7.45 पर्यंत जाईल मॅक्झिमम. म्हणजे रेट हाईक जरी आला तरी सुद्धा म्हणजे मॅक्झिमम 7.45 to 50 एक्स्ट्रीम लेवल, आणि लोअर साइड आपण म्हणतोय 7.10 पर्यंत मार्च एंड, हे पुढचे 3 महिने. मग आपल्याला काय करायचंय, 7.40, 35, 40 या रेंज मध्ये जात आहे तर बाईंग करायचंय, आणि 7.10च्या इथे जात आहे तर आपल्याला जर काही एक्झिट करता आलं तर करायचंय. किंवा अजून त्याच्यापेक्षा वेगळं असं सोल्युशन आहे काही बँकांना, जर यावर्षी काही बँकांना प्रॉफिट झालेलं आहे आणि तुम्हाला थोडंसं म्हणजे सपोज काही लोअर सिक्युरिटी मधून एक्झिट करायचंय, तर बँक थोडाफार लॉस बुकिंग करू शकत असेल तर लॉस बुक करायचा. त्याच्या मागचं रिझन काय, तर कशासाठी, तर टॅक्स भरण्याच्या ऐवजी जर तुम्हाला इथे काही एक्झिट करायचं असेल तर ह्या फेजला जातोय मार्केट 7% आसपास, तर थोडंफार एक्झिट करू शकता. पण ती गोष्ट कशासाठी आहे, मार्चच्या पूर्वी जर कोणाला टॅक्स थोडंसं हे करायचं असेल तरचा पार्ट आहे तो, तर त्याचा विचार बँक करू शकतात.
तर आता आपल्या काही आता जसं आम्ही म्हटलं की आता जसं तुमचा पोर्टफोलिओ येतो त्याच्यासाठी मला तुमचं काय हवं असतं, तर एक आपल्याला फायनान्शियल गोल लागणार की आपल्याला काय हवंय. आता आपल्याला काय हवंय याच्यासाठी आपल्याला मार्केट पण माहित पाहिजे की जर माझे रेट हाईक सिनॅरिओ आहे, ठीक आहे, तर मी 8% अपेक्षा नाही ठेवू शकत पोर्टफोलिओ कडून रिटर्न्सची, कारण माझा पोर्टफोलिओ 6.5% आहे आणि मला पोर्टफोलिओ मधलं रिटर्न 8% हवं, तर तसं होणार नाही, कारण रेट हाईक सिनॅरिओ मध्ये ती गोष्ट शक्य नाहीये. मग आपल्याला मार्केटशी रिलेट करणारे एक फायनान्शियल गोल डिसाईड करावं लागेल की आपल्याला काय करायचं या वर्षामध्ये. तर ती सेम त्याला अनुसरून मग तुमची इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आहे का, त्यालाच अनुसरून मग आपण पेपर सिलेक्शन करतो, इतर सगळ्या गोष्टी सिलेक्ट करतो, इन्व्हेस्टमेंट प्लॅन करतो, पोर्टफोलिओ मॉनिटर करतो आणि योग्य त्या स्टेप्स आपण उचलत राहतो. हे फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करते, ऑलरेडी आपण तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी करतो. आता प्रोव्हिजन्स तुम्हाला हे माहितीये की IFR हा जो आहे तो आपल्याला 5% करायचा आहे नेट प्रॉफिट मधून. आपल्यासाठी आता मी पोर्टफोलिओ चेक केलाय, आपला त्याच्या आसपास आहे, म्हणजे जेवढा तुम्हाला अवेलेबल फॉर सेलला लागायचा आहे ना तेवढी रिक्वायरमेंट तुमच्याकडे ऑलरेडी आता आहे. आता दुसरा आहे हा IDR, डेप्रिसिएशन रिझर्व्ह फंड, म्हणजे मार्केट आणि आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जो डिफरन्स आहे तो आपल्याला क्रिएट करावा लागतो. हा आपल्याला थोडा शॉर्ट होतोय करंट सिच्युएशन मध्ये, तर तो आपल्याला या मार्चला करावा लागणार आहे. ठीक आहे. आम्ही तुम्हाला ना सर डेली बेसिसला सकाळी मॉर्निंग रिसर्च रिपोर्ट पाठवतो. आज तुम्हाला ऍड केलेला आहे, उद्या सकाळपासून आजचा पण तुम्हाला पाठवून दिलेला आहे, उद्यापासून तुम्हाला हे डेली बेसिस वरती येत राहणार. त्यामध्ये ऑलरेडी आपण दिलेलं असतं की आज मार्केट काय रेट मध्ये ट्रेड करेल आणि त्याच्यानंतर याचे रिझन्स काय काय आहेत. परत काल मार्केटमध्ये मोठ्या प्लेयर्सनी काय केलं, मार्केट कशा पद्धतीने मूव्ह झालं. आता हे आपण खूप शॉर्ट मध्ये पाठवतो, कारण का डेली बेसिसवर रिपोर्ट मोठा येऊ शकतो. काय सर, त्याची आयडिया जरी आली तर पुरेशी आहे. हा, मग बस आपण तेवढ्यासाठीच हे पाठवतो की सगळं करण्याच्या ऐवजी इम्पॉर्टंट फॅक्टर काय आहे आज, म्हणजे एक आयडिया. आता याचं बेनिफिट काय होणार ते पण सांगते. तुम्ही हे इथे बघताय की 7.33 ते 37 चाललंय, बरोबर. मग याच्यावरून तुम्हाला एक इंटरेस्ट रेटचा पण अंदाज डेली बेसिसवर येत राहणार की कशा पद्धतीने मुवमेंट्स होत आहेत. तर हे मी तुम्हाला उद्यापासून अपडेटेड येत राहील. त्याच पद्धतीने ट्रेडिंग लेवल्स पाठवतो आपण, या म्हणजे ट्रेडेबल जे पेपर्स असतात ना त्याच्या लेवल्स पाठवतो, बरोबर. पण ही जनरल लेवल्स आहेत, हा मेसेज येतो, बरोबर. पण तुम्हाला यातलं काय करायचंय किंवा तुम्हाला कुठला पेपर खरेदी करायचा आणि तुमच्यासाठी बाईंग करायचं की नाही करायचं याच्यासाठी फोन करतो आपण. कारण कसं आहे, हे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी, म्हणजे जे दिवसभरात, जसं आता मी म्हटलं की काही बँक आमच्याकडे अशा आहेत जे दिवसभरात बरेच ट्रेड करत राहतात, त्यांची गोष्ट वेगळी, त्यांना सुद्धा आपण फोनवर पाठवतो. पण ह्या लेवल्स ज्या आहेत त्या कुठल्या असतात की आज दिवसभरात हायेस्ट कुठपर्यंत जाईल मार्केट आणि सेलिंग करायची असेल तर कुठपर्यंत केली पाहिजे, त्याच्यासाठी फक्त ही एक इन्फॉर्मेशन आहे. त्याचबरोबर वीकली पण आपण रिपोर्ट पाठवतो, या आठवड्याभरात मार्केटने काय केलं, आपण कुठले ट्रेड घेतले ते त्याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर एक मंथली रिपोर्ट असतो जो तुमच्या मॅनेजमेंट कमिटी समोर तुम्ही सादर करू शकता की या महिन्याभरामध्ये मार्केट कसं राहिलं, त्याचे काय काय रिझन्स होते. एक मंथली आढावा हा आपण ना बँकांसाठी स्पेसिफिकली बनवलाय, कारण कसं आहे की रिसर्च रिपोर्ट वगैरे खूप मोठे येतात. सो बेसिकली कसं आहे की रिसर्च रिपोर्ट वगैरे याच्यामध्ये आहे ना की तुम्हाला एक पूर्णपणे अंदाजा येणार की आतापर्यंत मार्केट कसं कसं मूव्ह केलेलं आहे या आठवड्यामध्ये, या महिन्यामध्ये, आणि आपण त्याच्या मागे काय काय डिसिजन घेतलेले आहेत. सो मार्केटला अनुसरून आपण डिसिजन घेतलेले आहेत का, तर या सगळ्या गोष्टी याच्यामधून क्लिअर होतात, जे आपण आपल्या ऑडिटला पण लावू शकतो आणि कमिटीमध्ये पण आपण आपली जी इन्व्हेस्टमेंट कमिटीची मीटिंग असते त्याच्यामध्ये सुद्धा आपण या गोष्टी मांडू शकतो. सो या पूर्णपणे आहे ना या एप्रिल पासून आपण जवळजवळ 104 ट्रेड घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये 4 पोझिशन ओपन आहेत. पण आता हे कसं आहे की याच्यासाठी 15 कोटी ते 20 कोटीच्या आसपास आपण ज्यांना फंड्स वापरलेले आहेत त्यांना आपण एक 70 लाखाच्या आसपास प्रॉफिट केलेला आहे. सो अशा पद्धतीने आपण ट्रेड सुद्धा मॅनेज करत असतो. सो आता आम्ही कसं काम करतोय सर, आम्ही ना टीम वाईज आम्ही कामं वाटून घेतलेली असतात. सो आमच्याकडे पोर्टफोलिओसाठी बघणाऱ्या वेगळ्या टीम आहेत, रिसर्च बघण्यासाठी वेगळी टीम आहे, ऍडवायझरी बघणारी वेगळी टीम आहे, आणि तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो पूर्णपणे त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आमच्याकडे बॅक ऑफिसची टीम आहे. सो अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही काय करतो की तुमच्या पोर्टफोलिओवरती काम करतो.
ठीक आहे. आता मला फक्त तुमच्याशी एक्सप्लेन करायचंय बरोबर. हा. पोर्टफोलिओ कसा आहे. एकच मिनिट. ते स्टॉप. हं. दिसतोय सर? हो दिसतो. हा. आता हा आपला करंट पोर्टफोलिओ आहे. त्या वर्षभरातल्या या 3 पोझिशन्स ओपन आहेत. जरा ठसका लागला ऍक्च्युली. हो का सर? थांबूया 5 मिनिटं, काय अडचण नाही. थांबूया 5 मिनिटं, काय अडचण नाही. हा 5 मिनिटं थांबते. ऍक्च्युली काय झालंय थोडी नाही, सर्दी. तर या 3 पोझिशन आपल्याकडे ओपन आहेत सर करंट सिच्युएशन मध्ये. त्यामधली ना 7:26 आपला हा एक्झिट झाला असता त्या दिवशी. हा 7:26, 6:65 आणि 7. हा. या वर्षभरात घेतलेल्या आहेत ते 3च पोझिशन्स ओपन आहे. आता सध्या हा ₹100.16 आहे आणि ₹100.66 आहे. आज आता तो गेला होता ₹99.60 आहे. मध्ये हा त्या दिवशी पण ऍक्च्युली एक्झिट पण बँकेत कुणी नव्हतं. मी बाकी सगळ्यांचा काढलाय. तुमचा राहिलाय फक्त हा. अच्छा. हा. ह्याला पण ज्यावेळी करता येईल तेव्हा आपण बघूया तो. हा नाही आता इन केस आता कसं आहे फक्त आता महागाईचे आकडे येतील ना उद्या संध्याकाळी. पण मार्चच्या आधी मात्र हे निघतील. ठीक आहे. मार्चच्या आधी. तर हे 2 आपण एक्झिट करतोय. करंट सिच्युएशन मध्ये आपल्याकडे बघा हे 47 CR चा टोटल पोर्टफोलिओ आहे. ते 14.63 CR म्हणजे एक 15 कोटी आपले अवेलेबल फॉर सेल मध्ये आहेत. त्याला अनुसरून ना तुमच्याकडे हे आहे आता सरांची पोझिशन आयफर ही रिक्वायर्ड आहे सरांकडे असणारी 30 lakhs आहे. सर आयएफआर जो आहे ना तो या पोझिशन्स वरती आपल्याला 73 लाखाचा लागतोय. आणि तुमच्याकडे मला वाटतं 70 लाख रुपये आहेत. हो हो आता बघितलं. आता 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये. एक तर मार्च पर्यंत हे फ्री होईल. म्हणजे तुमची जी रिक्वायरमेंट आहे तेवढी होते. मग आयएफआर ची रिक्वायरमेंट नाही लागणार आहे आपल्याला. आणि समजा हे नाही निघाले तरी आपल्याकडे एचटीएम मध्ये जागा आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचा जो आहे तेवढा रिक्वायरमेंट ठीक आहे. मी इथे 73 लिहिले परंतु तुमच्याकडे 70च्या आसपास आहे पण तेवढा रिक्वायरमेंट आपली पुरेशी आहे. आयडीआर जो आहे तुमच्याकडे मला वाटतं 30 लाखाचा आहे. पण इथे तुम्हाला दिसतोय 70 लाखाचा आहे. म्हणजेच काय मॅक्झिमम हा वरचा 3 ने कमी होईल. आणि जर मार्केट करावं लागेल. हा आणि मार्केट जर 7-10च्या रेंजला जातंय तर अजून एक 5 ते 7 लाख रुपये अजून कमी होतील. पण आपण धरू सध्या 70 लाखच लागणार आहे. हा तो आहे तेवढा सध्या पुरेसा आहे आपल्याला. नाही तुमच्याकडे हा 30च लाख आहे. अच्छा. हा. तुमच्याकडे हा 30च लाख आहे. म्हणजे बिफोर टॅक्स आपण जे करतो प्रोव्हिजन्स ती प्रोव्हिजन्स करावी लागणार आहे. 40 लाखाच्या आसपासची. त्यामुळे इथे तुम्हाला थोडंसं वाढवावं लागेल. तुम्ही एक अंदाज आता बांधला असेल नेट प्रॉफिटचा. हो बरोबर ना? हो. हा तर आम्ही काय म्हणतो दरवेळेस जेव्हा कधी हे तुम्ही पोर्टफोलिओ आरबीआय ला पाठवता म्हणा काही म्हणा तर ते आमच्याकडून आधी व्हेरीफाय करून घ्यायचे. ठीक आहे. त्याच्या मागचं रिझन काय की जर आपण बघतोय की हे जर खराब होण्याची सिच्युएशन असेल तर आपण पोर्टफोलिओ इथे ठेवू शकतो. म्हणजे जास्त प्रोव्हिजन नाही लागणार. पण अजून एक गोष्ट काय आहे की जी आता ही तुम्हाला प्रोव्हिजन दिसते जसं आपण मागाशी एक्सप्लेन केलं की नेक्स्ट मार्चला याच्यापेक्षा कमी असणार आहे. म्हणजे जर तुम्ही आता इथे 40 लाख रुपये दिले एक्झाम्पल तर नेक्स्ट मार्चला ना ह्याच्यापेक्षा ती खूप कमी लागणार आहे. मग तो प्रॉफिट आता हे जे आता आपण करतो ना आयडिया कारण हा परत घ्यावा लागतो. म्हणजे जर कमी लागला नेक्स्ट इयरला तर तुम्हाला तो परत घ्यायचा आहे. म्हणजे तो तुमच्या परत प्रॉफिट मध्ये जाणार तेव्हा टॅक्स भरणार तुम्ही त्याच्यावर. तुम्ही बिफोर टॅक्स करताय तर म्हणजे नेक्स्ट इयरचं प्रॉफिट तुम्हाला इथे ठेवावं लागेल आता. किंवा काही बँक तसं बघायला रूल्स प्रमाणे काय आहे की जर नाही लागत आहे आयडीआर तर तुम्हाला तो परत करावा लागतो.
हे थोडंसं मी वर्कआउट करतो, मी बघूया. तुम्ही वर्कआउट करा आणि मग कुठपर्यंत करू शकतोय ते बघायचं तिथे आणि कसे तुमचे कॅल्क्युलेशन्स बसतायत. म्हणून म्हटलं की आज तुम्हाला ही पाठवून देईल, मेल येईल तुम्हाला याचा. चालेल. हं. आता या वर्षात आपण काय केलं आतापर्यंत, तर या वर्षात आपण एवढे ट्रेड्स घेतलेले आहेत. मोस्टली बघा इथून त्याच्यानंतर काही ट्रेड तुम्हाला घेतलेले नाहीये कारण फंड्स अवेलेबिलिटी नाहीये. नाही. हां, हां. आणि कारण दिवाळीत जे फंड्स तुम्ही विड्रॉल केले ना ते परत आलेले नाही इथे. आणि इथे पण माझा त्यात CD रेशो वाढला ना, माझा बिझनेस बँकिंग मध्ये पैसे गेले. कमवण्याच्या ऐवजी तिकडे केलं, त्यामुळे काहीच हरकत नाहीये. ज्यावेळेस तुमच्याकडे हम्म. फंड्स अवेलेबल आणि आम्ही पण का तुम्हाला फोर्स केला नाही फंड्स मागण्यासाठी, कारण मार्केट एवढं चांगलं नाहीये सर इथे. बरोबर? त्याच्याऐवजी लोनिंग परवडते आपल्याला. आपल्याला काय हवंय, ओव्हरऑल बँकेला प्रॉफिट झालं पाहिजे, मग ते इथून हो किंवा लोनिंग मधून हो. बरोबर. महत्वाचं काय आहे की जर मी इन्व्हेस्टमेंट्स मध्ये जर जास्त पैसे आणतोय तर ती मला लिक्विडिटी मेंटेन करणं खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून जेव्हा कधी तुमचा CD रेशो वाढतो त्यावेळेस हा फंड इथून तुम्हाला देता आला पाहिजे. ते बेसिकली आमचं काम आहे. या वर्षभरात आपण एक 9 महिन्यांमध्ये ट्रेडिंग नफा आपला हा एवढा झालेला आहे, 6,97,000 ट्रेडिंग मध्ये टोटल 697. हा 6,97,000. आणि हे जर आता आपण बघितलं तर हे जे प्रॉफिट्स आहेत ते तुमचे 2018-19 मध्ये आपण 15 लाख रुपये प्रॉफिट कमवलं होतं. 19-20 मध्ये 35 लाख रुपये, 20-21 मध्ये 1,14 लाख रुपये. कारण हा कोरोनाचा फेज होता. बहुत मोठा आम्हाला तर तिथंच त्यावेळेस जास्त मिळाले, यावर्षी बाकी ठिकाणी कमी. आपण म्हणजे बऱ्यापैकी म्हटलं ना ही एक मार्केट फेज आहे सर. त्यानंतर 21-22 मध्ये 37 लाख रुपये. आता 22-23 मध्ये मी जे तुम्हाला म्हटलं हे तुम्हाला जरी हे कमी दिसत असेल पण त्याचं बेनिफिट काय की मार्केट मुवमेंट नाहीये अजिबात. प्लस तुमचा हा फंड जो आपण CD रेशो मध्ये वापरला गेलाय आणि काही प्रमाणात लिक्विडिटी आपण म्हणजे नेक्स्ट इयर साठी आपण एक 3-4 कोटीची लिक्विडिटी आताही घेऊन आहोत. म्हणजे थोडं जरी मार्केट मूव्ह होतंय तर पुढच्या वर्षी आपण 5 कोटी ट्रेडिंग साठी फंड्स अवेलेबल असणार आहेत आपल्याकडे आताच्या पोझिशन नुसार. कारण या पोर्टफोलिओ मध्ये ना आपले हे 3 कोटी आहेत, ठीक आहे. ऑलरेडी आपला हा 840 मॅच्युरिटी होते नेक्स्ट इयर मध्ये, 2023 ची मॅच्युरिटी आहे. जुलैमध्ये हे पैसे येत आहेत आपल्याकडे, हे 3 आणि हा 4 कोटी आणि अजून 1 कोटी तुम्ही देताय, म्हणजे 5 कोटीने आपण पुढच्या वर्षी आपण ट्रेडिंग करू शकतोय. 5 कोटी तुम्ही घेऊन येणार म्हणजे आपण 5 कोटीमध्ये ट्रेड नाही करत, आपण काय करतो 1-1 कोटीमध्ये 5 ट्रेड करतो किंवा तुम्हाला मी 1 कोटी बरं म्हणजे 50 लाख अशाच पद्धतीमध्ये ट्रेड करणार. जसे तो फंड्स वाढत जाणार अमाऊंट वाढत जाणार, बरोबर त्या पद्धतीमध्ये. आणि हे मी तुम्हाला आता प्रॉफिट शेअर केले म्हणजेच काय की तुमचा एक 45 कोटीचा पोर्टफोलिओ असेल आयडियली, तर त्याच्यासाठी आपण वार्षिक टार्गेट काय ठरवायला हवं सर, तर 35 लाख ते 50 लाखाच्या दरम्यान, 25 ते 50च्या मध्ये. जर तुम्ही ट्रेडिंग साठी जर जाताय आणि अजून फंड्स उपलब्ध करून देताय नेक्स्ट इयर मध्ये जर तुम्ही 10 कोटी फंड्स जर ट्रेडिंग मुवमेंट साठी देताय, कारण जसं मी म्हणते सर पुढच्या वर्षीचं मार्केट हे ट्रेडिंग मार्केट असणार आहे. आणि हे सगळे जे प्रॉफिट्स आकडे आपण बघतो ते व्याजा व्यतिरिक्त ऑलरेडी आपल्याला कुपन्स जे असतं ते व्याज मिळतच असतं. हे ऍडिशनल आपण जे म्हणतो ट्रेडिंग नफा म्हणजे खरेदी विक्रीतून जो नफा मिळतो तो. तर त्याच्यासाठी तुम्ही मला काय करू शकता, तर तुमच्याकडून मला एक 10 कोटी हवेत नेक्स्ट इयर साठी. जर 10 कोटी देताय तर हे आकडे आपण यात पार केलेले असतील, एवढा कॉन्फिडन्स आम्ही तुम्हाला देऊ शकतो. कशा बेसिसवरती तर ते पण सांगते. एकच मिनिट सर. ही स्लाइड दिसते सर? हो दिसते. ही आमची आतापर्यंतची ट्रेड हिस्ट्री आहे ज्याच्यामध्ये 10 कोटी लावलेत बँकांनी करंट मार्केटमध्ये. जे मी म्हटलं की निगेटिव्ह मार्केट आहे, यील्ड्स वरती या मार्केट, आणि हे सगळे झालेल्या ट्रेड्स आहेत ऑलरेडी. जशी आजची पण आम्ही आता ट्रेड मगाशी एक क्लोज केला, 6 जानेवारीला आम्ही सिक्युरिटी घेतलेली होती. ही बघा, ही आता मी विकली आहे. 7.26 होतं जो खरेदी केलेला होता तो. आता 11 जानेवारी म्हणजे सकाळपासून आम्ही विकलाय 99 रुपये 65 पैशाला. तर आतापर्यंत 10 कोटी ते 15, आता जर कोणी मला 15 कोटी दिले तरी आपण ते एकत्रित वापरत नाही, त्याला डिवाइड करून वापरतो.
मग हा एक नॉमिनल ट्रेड आहे. हे सगळे 5-5 कोटीचेच ट्रेड आहेत. बरोबर. म्हणजे माझ्याकडे जर 5 कोटी आणि ह्या 2 पोझिशन्स आहेत ज्या ओपन आहेत, ज्यातली एक पोझिशन तुमच्याकडे पण आहे. तर तेवढ्या प्रॉफिट वरती 1 कोटी प्रॉफिट आपल्याला किती झाला तर 1,29,00,000 रुपये. मग ह्याच्यातले सपोज तुम्ही निम्मे फंड्स देताय, तर या मार्केटमध्ये जर आपण इथपर्यंत पोहोचू शकतो, तर ट्रेडेबल मार्केट जेव्हा येईल, आता हे फक्त 104च ट्रेड आहेत सर. 9 महिने झालेत आणि 104च ट्रेड घेतलेत आपण. कारण खूप अग्रेसिव्ह ट्रेडिंग नाही केलंय आता आपण. आपण काय केलंय, ज्यांच्याकडे फंड्स वगैरे होते ना, तर त्यांना आपण पोर्टफोलिओ बिल्डअप कडे जास्त फोर्स केलेला आहे. म्हणजे पोर्टफोलिओ बिल्डिंग करणं, चांगले कुपन्स घेऊन ठेवणे. म्हणजे बऱ्यापैकी कुपन्स आपण घेऊन ठेवले जे सेल आउट नाही केलेत काही जणांचे. तर बऱ्याचदा काय होणार, मार्केट जर ट्रेडेबल मुवमेंट मध्ये असेल तर महिन्याला काही नाही म्हटलं तरी 40 ट्रेड तरी होतात इझिली. 40 to 50 ट्रेड्स. बरोबर. मग ट्रेडिंग मार्केटमध्ये ही 104 ची जी सायकल आहे ना, ती 450 ट्रेडवर असेल सर ट्रेडेबल मार्केटला. म्हणजेच हा पोर्टफोलिओ जे प्रॉफिट आहे हे त्याच पटीने वाढणार. मग तुम्ही फक्त प्रयत्न काय करायचा आहे, 5 कोटी मी ऑलरेडी तुमच्या पोर्टफोलिओ मधून काढते, तुम्हाला फक्त नेक्स्ट इयरला एक अजून 5 कोटी मला द्यायचे. 10 कोटी टोटल. आवाज येतोय सर? पॉज झाले, स्टॉप करतो. खाली रिझ्यूम कर. नाही, मला बंदच करायचे. आवाज येतोय सर? फोन येत असेल. सर आवाज येतोय का? हॅलो. मॅडम माझा एक फोन आला अर्जंट म्हणून गेलो. म्हणून म्हटलं की 5 कोटी तर तुमच्या पोर्टफोलिओतून मी उपलब्ध करणार नेक्स्ट इयर साठी. बरोबर. तुमच्याकडून मला काय हवंय की मार्च नंतर जसं जमेल तसं फंड्स थोडासा तुम्ही द्या मार्केटला. बरं, कधीपासून मध्ये मार्च एप्रिल मे नंतर दिला तरी काही हरकत नाहीये, कारण आम्ही बघतोय की जून नंतर मार्केट होतील तर या 2 आमची फास्ट होतील ना, काही त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले फंड्स येतील, मिळतील ना, काही हरकत नाहीये. आता तुम्हाला काय करायचंय तर स्क्रीनकडे पण थोडासा फोकस करा. एनडीएस ओमची जी एमएससी कडून स्क्रीन घ्यायची आहे त्याच्यासाठी, जेणेकरून आपण थोडंसं ट्रेडिंग मुवमेंट्स वाढवू आपण. म्हणजे जे इंट्राडे पोझिशन्स मी तुम्हाला घेऊ नाही शकत, ठीक आहे. तर ते करू. कारण काय होतंय, आताचं मार्केट थोडं एवढं व्यवस्थित नाहीये ना, की उद्यापर्यंत खूप चेंजेस झालेले असतात. मग आपण उद्यासाठी म्हणजे 4 दिवसानंतर पोझिशन घेऊ शकतो आणि आत्तासाठी म्हणजे 10 पैसे जरी मिळाले, एक्झाम्पल, आपण 2 पैशासाठी मोस्टली ट्रेड करतच नाही, कारण का त्याच्यामध्ये रिस्क जास्त आहे. त्याच्याऐवजी मी सिक्युरिटी घेऊन 4 दिवसांनी विकली तरी व्याज तरी मिळतं ना आपल्याला त्याच्यामध्ये, आणि मग 10 पैसे मिळाले तर परवडतात आपल्याला. पण मी आत्ता घेतलं आणि 2 पैशात आत्ता विकलं तर 1 पैसे तर एक्सपेन्सेस मध्ये जातात आणि फंड्स पडून राहिले की अजून प्रॉब्लेम. मग त्याच्याऐवजी नुसते स्टॉक जरी होल्ड केला तरी 2 पैशाचं प्रॉफिट असतं. म्हणून 1-2 पैशात पण आपण कधी कधी काढतो, पण कधी काढतो ज्यावेळेस आपल्याला ही कॉन्फिडन्स येतो की आता मार्केट इथून खाली जाणार आहे, त्यावेळेस आम्ही कधी कधी सर घेतलेल्या रेटला पण एक्झिट केलेल्या असतील. आपल्या पण ह्याच्यामधून कधी कधी एक्झिट करतो आपण, इथेच घेतलं इथेच एक्झिट करायचंय. तर या पद्धतीने तुम्हाला काही प्रश्न आहेत का सर? नाही, मी थोडंसं मला असं हे करूया, डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये मी पार्टिसिपेट होतो, म्हणजे मी तुम्हाला सांगेन काय. येस. आता तुम्हाला आपल्याला माझे मॅडमना माझे दोन्ही मेल शेअर करतो. जो माझा ऑफिशियल ह्याच्यामध्ये येतो CEO@partner.co.in आणि तो माझा जीमेल, दोन्ही ऍड्रेस देतो. तुमच्या आधी मेल येतच होते,
तर आता जे ब्रेक झाले ते द्या मला, म्हणजे मी कंटिन्युअसली आय विल गेट इन टच विथ यू. तुमच्या मोबाईलवर अपडेट येत राहील. पुढचे 3 महिने आपण हा. याच पद्धतीने काम करू. तुम्हाला डेली अपडेट तर मिळतच राहील, बरोबर. मोस्टली तुमच्या सगळ्या क्वेश्चन्स तिथेच आन्सर मिळतील. जर त्याच्यानंतर पण तुम्हाला कधी काही वाटतं तर तुम्ही डायरेक्टली मला कधीही फोन करू शकता, आपण ते डिस्कस करू. आणि एकदा मार्च किंवा त्याच्या आधी किंवा तुम्हाला कधीही असं वाटतंय की आपल्याला एकदा डिस्कस करणं हा. गरजेचं आहे, तुम्ही सांगू शकता. लाईव्ह येऊन चालेल. डिस्कस करू शकतो, फोनवर करू शकतो, काही हरकत नाहीये. चालेल. चालेल. आणि हे झाल्यावर एकदा तुम्ही पर्सनल विजिट ज्यावेळी तुम्हाला पॉसिबल आहे हो, नक्की तेव्हा नक्की. एकदा येऊन जावा. Actually आता कसं होतंय, एकतर यामध्ये गोष्टी झाल्या, त्यानंतर मी आले असते. मोस्टली मी काय होते, वर्क फ्रॉम होम वरती. पास्ट इज ओके. हा, हा, नाही पण नाही आपले इतके दिवस आपण टच मध्ये एकदा पर्सनल विजिट नाही, होऊ द्या. आम्ही येऊ नाही. तुमच्या होतंय ऑफिसला कसं, काहीतरी. येतो त्या साईडला येते, ठीक आहे. कोल्हापूरला डायरेक्ट जातो ना, किंवा वाया पाटणला आतमध्ये पाऊण तास वळायलाच होत नाहीये बऱ्याच दिवसांपासून. पण यावेळेस आलं तर मी कधीतरी नक्की एकदा प्रयत्न करते. चालेल. आतमध्ये वळून नक्की जाईल. ओके ओके. ओके. थँक्यू. गुड डे. गुड डे.